बालाजी पाटील खदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मण शेट्टीवार यांच्या वतीने गरजू महिलांना धान्य किट वाटप। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे खासगी सचिव तथा MSRDC महाव्यवस्थापक बालाजी पाटील खदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना बिलोली शहराध्यक्ष लक्ष्मण शेट्टीवार यांच्या पुढाकाराने 7 जून रोजी गरजू कुटुंबियांना धान्य किट वाटप करण्यात आले। या उपक्रमाला शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील खदगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हायगले, माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार, तालुका प्रमुख बाबाराव रोकडे, वसंत जाधव, आनंद गुडमलवार, साईनाथ हंगरगे, विजय तोटलवार, सायल्लू अंगावार, संजय कानुरे, अंकुश खदगावकर यांच्यासह किट लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले। वाढदिवसादिनी अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। लाभार्थ्यांनी बालाजी पाटील खदगावकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शेट्टीवार यांच्या कार्याचा कौतुक केला जात होता। नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय बालाजी पाटील खदगावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली तालुका शिवसेनेच्या वतीनं आज शिव हनुमान मंदिर येथे आरती करण्यात आली व शिवसेनेच्या वतीने ह्या ठिकाणी धान्याचे किट वाटप करण्यात आलेले आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे सचिव, आमचे नेते बालाजी पाटील खदगावकर यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी शिवसेनेच्या वतीनं 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या ठिकाणी अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आमच्या नेत्यांना दीर्घायुष्य लाभावं, प्रचंड निरोगी दीर्घायुष्य लाभावं या ठिकाणी सामाजिक उपक्रम शिवसेनेच्या वतीने राबवण्यात आलेले आहेत। भविष्यामध्ये आमच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही विकासाचे प्रश्न असतील, विकासाचा अनुशेष असेल, आदरणीय बालाजी पाटील खदगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विकासाची घोडदौड चालू आहे। आम्ही आई तुळजाभवानीच्या चरणी एवढी प्रार्थना करतो, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं, शिवसैनिकांच्या वतीनं आमच्या नेत्याला प्रचंड निरोगी दीर्घायुष्य लाभावं आणि समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या रूपानं प्राप्त हो, त्यांचे जे काही मनातली इच्छा आकांक्षा असतील येणाऱ्या काळामध्ये पूर्ण व्हावं ही आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा आदरणीय साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं एवढी विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।